नवोदय प्रवेश परीक्षा 2022 दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सध्या एक चर्चा आहे, पालकांमध्ये सुद्धा एक विचारणा आहे की कट ऑफ काय असेल, तर नेमकं परीक्षेचा कट ऑफ काय असेल याबद्दल सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी दिलेला आहे। यापेक्षा जास्त गुण जर तुम्हाला असतील तर नक्कीच तुमची नवोदय प्रवेश परीक्षेसाठी निवड होऊ शकते। तर पाहूया कट ऑफ आणि इतर सविस्तर माहिती लगेच। मध्ये पाहूया आपण नवोदय प्रवेश परीक्षा 2022 आणि या परीक्षेचा कट ऑफ काय असेल, म्हणजे तुम्हाला किती गुण मिळाले असल्यास तुम्ही नवोदय प्रवेश परीक्षा पात्र होऊ शकता किंवा नवोदयला आपला नंबर लागू शकतो, हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर अंतिम उत्तर सूची म्हणजे आपण जी काल उत्तर सूची दिलेली आहे त्यामध्येही थोडाफार 1-2 प्रश्नाचा बदल करून आपण फायनल आन्सर की देणार आहोत। तर फायनल आन्सर की सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत कट ऑफ, त्यानंतर पाहणार आहोत फायनल आन्सर की आणि नवोदय सोबत स्कॉलरशिप परीक्षा किंवा नवोदय परीक्षेचे व्हिडिओ क्लास आणि व्हॉट्सअप क्लासची माहिती अगदी क्लासच्या शेवटी म्हणजे आजच्या व्हिडिओच्या शेवटी ऑनलाईन क्लासची पण माहिती असणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला भविष्यामध्ये स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची असेल, आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे यामध्ये आपणास नवोदयचं कट ऑफ, अंतिम उत्तर सूची आणि फायनल आन्सर की, त्याचबरोबर ऑनलाईन स्कॉलरशिप आणि नवोदयचे व्हिडिओ व्हॉट्सअप क्लास याबद्दलची माहिती मिळणार आहे। तर जनरली काल जर आपण नवोदयचा पेपर पाहिला तर या ठिकाणी आपल्या समोर पेपर आहे आणि ह्या पेपरचं जर थोडक्यात विश्लेषण आपण करायचं ठरवलं तर पहा, बुद्धिमत्ता हा विषय जर आपण विचारात घेतला तर मानसिक क्षमता चाचणी यामध्ये एकूण 40 प्रश्न होती आणि जवळपास मॅक्झिमम 90% विद्यार्थ्यांना 40 पैकी 40 प्रश्न सोडवता आलेले आहेत आणि अगदी बरोबर अचूक। त्यानंतर भाषा परीक्षांचा जर विचार केला तर भाषा परीक्षांमध्ये सर्वच विद्यार्थ्याला 1 किंवा 2 प्रश्न चुकण्याची शक्यता आहे, म्हणजे या ठिकाणी 18 मार्कापर्यंत मॅक्झिमम विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत। आता प्रश्न आहे फक्त अंकगणिताचा। अंकगणिताचा जर विचार केला तर अंकगणितामध्ये काही प्रश्न विद्यार्थ्यांना समजले नाहीत किंवा जे काही अवघड होती, तर आपण जर ते विश्लेषण पाहिलं तर सुरुवातीला आपण विश्लेषण पाहूया, त्यानंतर आपण कट ऑफ पाहणार आहोत। तर या ठिकाणी जर आपण विश्लेषण पाहिलं तर बऱ्याच म्हणजे मॅक्झिमम हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा जो तारेचा प्रश्न आहे, एक तार 2.34 मीटर लांब आहे, तिचे 2 तुकडे होतात, एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटरने मोठा आहे, तर मोठ्या तुकड्याची लांबी, तर हा खरं तर ट्रिकी क्वेश्चन आहे। म्हणजे ट्रिकचा जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ट्रिकचा वापर करून हा प्रश्न सोडवू शकतात। म्हणजे जर आपण गणिताचा विचार केला तर गणितामध्ये एक जो प्रश्न आहे तारेची लांबी, हा प्रश्न विद्यार्थ्याच्या क्षमतेपेक्षा किंवा त्यांच्या पातळीपेक्षा थोडा मोठा होता, हा एक पहिला प्रश्न। त्यानंतर बाकी दुसरा प्रश्न 4 अंकी हे सोडवू शकत होता। आणखी एक, हॉलची लांबी व रुंदीत 23 मीटरची तफावत आहे, जर हॉलची फरसबंदीची परिमिती म्हणजे पेरिमीटर 206 असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती, तर हा सुद्धा प्रश्न थोडाफार अवघड आहे, म्हणजे हॉलचे क्षेत्रफळासंबंधीचा आलेला प्रश्न, तर हा सुद्धा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांना थोडाफार अवघड गेलेला आहे। त्यानंतर शिशाचा एक घन ज्याची बाजू 6 मीटर, तर या ठिकाणी एक त्यांनी म्हणजे आवर्जून या पेपरचं वैशिष्ट्य असं आहे की सूत्र सरळ विचारलेली नाहीत, सूत्र सोडवून उत्तरं दिलेली आहेत आणि पुन्हा सूत्रातली काहीतरी माहिती विचारली आहे, त्या पद्धतीने हा प्रश्न आहे। तर हा मीडियम तसा हार्ड आहे, तर हे 2 प्रश्न तर हार्ड आहेत। यानंतर जर आपण पाहिलं तर हा प्रश्न जो आहे, सायकलची किंमत 20% घट झाल्यावर तिच्या मागणीत 20% वाढ होते, याचा विक्रीवर काय परिणाम होणार आहे, तर पहा 20% वाढ आणि 20% घट यामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याच म्हणजे हा प्रश्न सोपा आहे, अगदी सेकंदामध्ये तुम्ही उत्तर सोडवू शकतात। आपण स्पष्टीकरणामध्ये काल उत्तर पाहिलेले आहेत, परंतु विद्यार्थ्याची जर बौद्धिक क्षमतेचा विचार केला तर हा 20% वाढ आणि 20% घट हा प्रश्न सुद्धा थोडाफार अवघडच आहे। वाढ घटचा म्हणजे हा एक प्रश्न, तिसरा प्रश्न अवघड आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं 600 रुपयाची 4 वर्षात साध्या व्याजदराने 720 रुपये होतात, व्याजाचा दर 2% वाढवला तर 4 वर्षात किती होईल, हा प्रश्न सुद्धा वेळखाऊ प्रश्न होता। खरं तर विद्यार्थ्यांना अगोदर दर काढणं आणि त्याचा पुन्हा दर वाढवणं या पद्धतीने सोडवणं गरजेचं होतं, तर हा थोडाफार प्रश्न अवघड आहे।
आणि 15 मीटर लांबीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी 15 बाय 12 मीटरच्या 7500 टाईल्स लागतील. हाही प्रश्न थोडाफार अवघड आहे. तर जनरली जर आपण पाहिलं तर गणितामध्ये हुशार जरी विद्यार्थी असले तरी त्यांना हे 3 प्रश्न अवघड गेलेले आहेत. त्याचबरोबर जर मराठीचा विचार केला आपण तर मराठीमध्ये जे व्याकरणात्मक जे भाग आहे किंवा व्याकरणावरचे काही प्रश्न आहेत तर त्यामध्ये थोडी संदिग्धता असल्यामुळं 1-2 चुका झालेल्या आहेत. म्हणजे जनरली हुशार विद्यार्थी जरी असला तरी किमान त्याचे 4 ते 5 प्रश्न सरासरी चुकलेले आहेत. म्हणजे पुन्हा एकदा हे वाक्य लक्षात ठेवा, जरी विद्यार्थी हुशार असला तर सरासरी 4 ते 5 प्रश्न चुकले आहेत. यामध्ये गणिताचे 3. आणखी एक गणितामध्ये जो प्रश्न होता प्राकृतिक संख्या, तर प्राकृतिक संख्या हा जो भाग आहे तर हा प्राकृतिक शब्द महाराष्ट्रातल्या 99% विद्यार्थ्यांना माहिती नाही की प्राकृतिक संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या आहेत किंवा नॅचरल संख्या आहेत. त्यामुळे हा एक प्रश्न तसा संदिग्धतेमध्ये येतो. म्हणजे जनरली 5 प्रश्न जर चुकले असतील विद्यार्थ्यांचे, हुशार विद्यार्थ्यांचे म्हणतोय, लक्षात घ्या, जे विद्यार्थी टॉप करतात, म्हणजे आपल्या शाळेमध्ये जर समजा जे विद्यार्थी 97-98 पर्यंत राहतात त्यांचे सुद्धा 4 ते 5 प्रश्न चुकलेत. हे जर आपण गृहीत धरलं तर आता कट ऑफ काय असेल याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात. सुरुवातीला आपण पाहूया कट ऑफ, त्यानंतर पाहूया आपण अंतिम उत्तर सूची. म्हणजे तुम्हाला जर आणखी काही तुमच्या पेपरमध्ये गॅरंटीशीर चेक करायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ज्यांना भविष्यामध्ये स्कॉलरशिप किंवा इतर स्पर्धा परीक्षेची तयारी लावायची त्यांच्यासाठी व्हिडिओ आणि व्हॉट्सअप क्लासची माहिती व्हिडिओच्या शेवटी दिली जाणार आहे. तर सुरुवातीला पाहूया आपण कट ऑफ काय असेल. तर पहा, या ठिकाणी एका दृष्टिक्षेपामध्ये आपण या ठिकाणी कट ऑफ दिलेला आहे. नवोदय प्रवेश परीक्षा 2022. तर ओपन मुले, तर ओपन मुले यांचं जे मेरिट आहे, ओपन मुले ग्रामीण, जर ग्रामीणमधील मुलगा असेल आणि तो जर ओपनचा असेल तर 90% विद्यार्थी लागू शकतो. आणि हेच मुलीच्या बाबतीमध्ये 88.75 म्हणजे फक्त 1 मार्क कमी. त्यानंतर ओबीसी ग्रामीणचा जर विचार केला तर 88.75 आणि ओबीसी ग्रामीण मुली जर विचार केला तर 87.50. एसटीचा जर विचार केला तर मुलांसाठी, बॉईजसाठी चालू आहे पहा, एसटी ग्रामीण मुलं 86.25 आणि मुली 85%. तर इथपर्यंत हे मेरिट येऊ शकतं. हे ग्रामीणसाठी आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, ग्रामीण मुलगा असेल ओपनचा तर तो त्याला जर 90% असतील किंवा 90% पेक्षा जास्त तर त्याचं नवोदयमध्ये सिलेक्शन होऊ शकतं. मुली असतील तर 88.75. तर हे सर्व संभाव्य आहे, लक्षात घ्या, संभाव्य. त्यामुळे पेपरची काठिण्य पातळी आणि पेपरच्या काठिण्य पातळीचा विचार करून हे मेरिट सांगितलं जात आहे. आणि हे ग्रामीण आहे, हे लक्षात घ्या, ग्रामीणसाठी. ग्रामीण म्हणजेच ओपन ग्रामीण मुलं, ओपन ग्रामीण मुली, ओबीसी ग्रामीण मुलं, ओबीसी ग्रामीण मुली आणि एससी एसटी 86.25 ते 85. तर या दरम्यान आपल्या विद्यार्थ्यांचा नंबर नवोदय प्रवेश परीक्षेला लागू शकतो. त्यामुळे विनाकारण नाराज होऊ नका. सर्वच विद्यार्थ्यांना पेपर थोडाफार कठीण गेलेला आहे, लँग्वेजचा विचार करता, काही प्रश्नांचा विचार करता. त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही सर्वांनी खूप चांगला अभ्यास केलात आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही या परीक्षेला बसलात म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही IAS अधिकारी होणार आहात, चांगल्या पदावर जाणार आहात. त्यामुळं कदाचित नंबर नाही जरी लागला तरी नाराज होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही परीक्षेला बसलात, तुम्ही स्पर्धेमध्ये उतरलात, हीच खूप मोठी गोष्ट आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये लाखो विद्यार्थी आहेत आणि लाखो विद्यार्थ्यातून तुम्ही परीक्षेला बसणं हे सुद्धा खरंच एक कौतुक आणि तुमचं अभिनंदन करण्यासारखं हे काम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही परीक्षेला बसल्याबद्दल शुभेच्छा. तर हे एक संभाव्य कट ऑफ या ठिकाणी सांगितलंय. त्यानंतर आपण शहरीचा विचार करूया. तर शहरीमध्ये काय करायचंय पहा, हेच जे काही आपण टक्केवारीचं प्रमाण पाहिलेलं आहे यामध्ये +3 करायचंय आपल्याला. +3 म्हणजे काय, जर आपण शहरीचा विचार केला +3 किंवा +4 केलं तरी चालेल. एवढी टक्केवारी शहरीला होते. म्हणजे जर 90 असेल तर शहरीमध्ये मुलांचं 94%ला जाऊ शकतं. शहरीमध्ये ओबीसी मुलांचं 4% प्लस म्हणजे 92-50च्या पुढे राहील
आणि शहरीमध्ये SC ST हे 90-91 पर्यंत राहील. या पद्धतीनं म्हणजे +3 ते 4% जर आपण प्लस केले यामध्ये वरच्या ग्रामीणमध्ये तर त्यांचाही नवोदयला नंबर लागू शकतो. तर सर्वांची या ठिकाणी म्हणजे कट ऑफची संभाव्यता या ठिकाणी दिलेली आहे, आपण समजून घेऊ शकतात. तर ही संभाव्य आहे, हे म्हणजे सर्वस्व नाही लक्षात घ्या. परंतु बरेच विद्यार्थी पालक मला विचारत होते की सर काय नेमकं कट ऑफ असू शकतं, तर त्या दृष्टीने आपण हे दिलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं, तुम्ही तुमचा पेपर अचूक तपासलाय का? अचूक पेपर तुम्ही तपासलाय का? आणि जर तपासला नसेल तर आता आपण उत्तर सूची देणार आहोत. आपण या उत्तर सूचीनुसार पुन्हा एकदा आपला पेपर चेक करू शकतात. तर पाहूया आणखी एकदा अचूक उत्तर सूची लगेच. तर या ठिकाणी सेट कोणता आहे, तर हा सेट आहे F. तुमचा कोणताही सेट असेल तर या ठिकाणी मी आकृत्याला टिक करणार आहे, तुम्ही त्या पद्धतीने चेक करू शकतात. तर पहिला प्रश्न आहे वेगळी आकृती ओळखा फुल्या फुल्याची, याचं उत्तर आहे पर्याय B. त्यानंतर दुसरी आकृती आहे, याचं उत्तर आहे पर्याय C. त्यानंतर तिसरी आकृती, याचं उत्तर आहे पर्याय C. आणि चौथी आकृती आहे, याचं उत्तर आहे पर्याय D. तर हे उत्तर लक्षात घ्या. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे तंतोतंत आकृती जोडवा, म्हणजे शोधायचे आपल्याला, म्हणजे प्रश्नाप्रमाणे तंतोतंत आकृती पर्यायामध्ये. तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय D. त्यानंतर पुढील प्रश्न, याचं उत्तर आहे पर्याय A. त्यानंतर नेक्स्ट पुढची आकृती, याचं उत्तर आहे पर्याय A. आणि पुढील आकृती तंतोतंत पर्याय क्रमांक B. हे लक्षात घ्या आणि या पद्धतीने आपल्या उत्तरामध्ये सुद्धा आपण चेक करू शकतात. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, भाग योग्य असा निवडणे. तर या ठिकाणी पहिली जी आकृती आहे तर यासाठी योग्य भाग आहे पर्याय क्रमांक D. त्यानंतर दुसरी आकृती पर्याय क्रमांक A. त्यानंतर पुढे या ठिकाणी हा जो योग्य भाग निवडायचा आहे याचा आहे पर्याय क्रमांक A. आणि त्यानंतर पुढील आकृती पर्याय क्रमांक B. तर या पद्धतीने हे 4 उत्तर आहेत. 4 आकृत्या तुमच्या लक्षात आल्या असतील, तर या पद्धतीने आपण टिक करू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील आकृती आणि त्याची उत्तरं लगेच. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे क्रम ओळखून आपल्याला योग्य आकृती निवडायची. तर या ठिकाणी जो पहिला जर क्रम पाहिला आपण या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे पर्याय B. आकृत्या पहा आणि त्या पद्धतीने चेक करा. त्यानंतर दुसरी आकृती, याचंही उत्तर आहे पर्याय B. त्यानंतर पुढची आकृती आहे पर्याय क्रमांक B. आणि शेवटची आकृती आहे पर्याय क्रमांक A. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला सहसंबंध दिलेला आहे आणि सहसंबंधामध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा असेल तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे प्रश्न क्रमांक 17, तर या ठिकाणी पहिली आकृती आणि याचं उत्तर आहे पर्याय B. त्यानंतर पुढची आकृती पर्याय A. त्यानंतर पुढील आकृती पर्याय B. आणि शेवटची आकृती आहे पर्याय D मध्ये सहसंबंध निवडा या पद्धतीनं. यानंतर पुढील प्रश्न आहेत आकृती पूर्ण करा, म्हणजे आकृतीचा योग्य भाग निवडून आपल्याला आकृती पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक A. दुसरा प्रश्न पर्याय क्रमांक C. तिसरा प्रश्न पर्याय क्रमांक C. आणि चौथा प्रश्न पर्याय E. या पद्धतीने याची योग्य उत्तर आहेत. यानंतर पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे आरशातील आकृती. आरशातील आकृतीमध्ये या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय A. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय B. त्यानंतर जो तिसरा प्रश्न आहे याचं उत्तर आहे पर्याय B. आणि चौथा प्रश्न याचं उत्तर आहे पर्याय C. तर या पद्धतीने अचूक उत्तर या ठिकाणी आपण पाहत आहोत. यानंतर पुढचा प्रश्न आहे घडीची आकृती. आणि घडीच्या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी घडीच्या आकृतीमध्ये पहिल्या आकृतीचं उत्तर आहे पर्याय A. दुसरी आकृती पर्याय A.
तिसरी आकृती पर्याय सी आणि चौथी आकृती सुद्धा पर्याय सीच. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न आहे आकृत्या जोडून तयार होणारी नवीन आकृती. पहिल्या आकृतीचं उत्तर आहे पर्याय बी. दुसऱ्या आकृतीचं उत्तर आहे पर्याय डी. त्यानंतर पुढील आकृतीचं उत्तर आहे पर्याय बी आणि शेवटची आकृती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर याचं उत्तर आहे पर्याय सी. यानंतर प्रश्न क्रमांक 37 मध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी. त्यानंतर पुढचा दुसरा प्रश्न लपलेली आकृती शोधायची आहे पर्याय बी, पर्याय ए आणि पर्याय सी. तर या पद्धतीने बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. यानंतर गणिताचे प्रश्न आणि त्यांची उत्तर पाहूयात लगेच. तर या ठिकाणी गणिताचे प्रश्न पाहत असताना प्रश्न तुमचा सेट कोणताही असेल तर तुम्ही फक्त प्रश्नाचं उत्तर टिक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला प्रश्न योग्य पद्धतीने चेक केला जाईल. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तार. तर तारेची लांबी यामध्ये मोठ्या तुकड्याची लांबी येते पर्याय क्रमांक 1 1.11/16 मीटर. त्यानंतर 4 अंकी लहानात लहान संख्या याचं उत्तर येतं पर्याय सी. त्यानंतर पुढे हॉलचं क्षेत्रफळ येतं 2520 पर्याय बी. त्यानंतर प्रत्येक लहान घनाची बाजू येते 2 नंबर पर्याय बी 2 सेमी. यानंतर रेल्वे गाडी किती वाजता पोहोचेल तर 3:30 पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे. 25, 45 आणि 75चा लसावी 225 पर्याय डी. त्यानंतर 2 संख्या दिलेल्या आहेत, मसावी दिलाय, लसावी येतो 360 पर्याय बी. त्यानंतर या ठिकाणी दशांश संख्यांची बेरीज येते पर्याय बी 85.2666. त्यानंतर पुढे जी पदावली दिलेली आहे या पदावलीचं उत्तर येतं पर्याय क्रमांक ए 3.1/33. यानंतर पुढील प्रश्न. एका संख्येच्या बेरीजीतून तिची बेरीज वजा केली असता आलेल्या संख्येला 9 ने भाग जातो पर्याय डी. त्यानंतर 2100चा फॅक्टरायझेशन जर पाहिला आपण तर या ठिकाणी पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पदावली, या पदावलीचं उत्तर येतं पर्याय सी 16. 20% वाढ आणि 20% घट तर याचं उत्तर येतं 4% घट पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 12.1/16 याचं उत्तर येतं पर्याय सी 12.0625. यानंतर पुढचा प्रश्न. 100 मीटर लांबीच्या फळशीसाठी तर या ठिकाणी खोलीची लांबी येते 9 मीटर पर्याय ए. त्यानंतर पुढील पदावलीचं उत्तर आहे पर्याय सी 11. त्यानंतर 600 रुपयाची रक्कम हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे 768 पर्याय बी. त्यानंतर 8% वार्षिक साधे व्याजदर याचं उत्तर आहे पर्याय सी 2.1/2 म्हणजेच 2.5 वर्ष. त्यानंतर 2 अंकी संख्या म्हणजे आहेत नैसर्गिक संख्या, उत्तर आहे 90 पर्याय बी. आणि 0.725 याचं रूपांतर 29/400 पर्याय बी. तर या पद्धतीनं गणिताचे 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. यानंतर आपण उतार्याची प्रश्न आणि उतार्यांची उत्तर पण पाहणार आहोत लगेच. तर या ठिकाणी उतार्याचा जर विचार केला प्रश्न क्रमांक 61. माणसं टिंबटिंब प्राण्याचे दूध पितात वेगवेगळ्या पर्याय बी. टिंबटिंब देशात उंट आढळतात गरम पर्याय सी. जर माणसाने गायीसारखे प्राणी पाळले तर त्यांना भरपूर दूध मिळेल पर्याय डी. आपण वापरात घेत असलेले दूध शुद्ध असणं आवश्यक आहे पर्याय ए. नुकसान या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अपायकारक पर्याय सी. यानंतर पुढचा प्रश्न. हरीश बागेत टिंबटिंब सोबत खेळत होता मित्र पर्याय सी. हरीशने तळ्यात पोहण्यासाठी पर्याय ए. वातावरण टिंबटिंब होते किंचित गरम, वातावरण किंचित गरम होते पर्याय बी. तळ्यात इतर कोण होते तर काही बदके पर्याय ए. आणि सूर मारणे म्हणजे उडी मारणे पर्याय सी. यानंतर पुढील उतारे.
सापांना टिंबटिंब म्हटले जाते. सरपटणारा. साप कुठे जिवंत राहू शकत नाही, बर्फाच्छादित म्हणजे परिसरामध्ये. सापाची टिंबटिंब कमकुवत असते. दृष्टी पर्याय डी. सापाची दृष्टी कमकुवत असते पर्याय डी. त्यानंतर सापाची इजा होण्यापासून कोण संरक्षण करतं तर पापुद्रा पर्याय बी. आणि जगणे याचा अर्थ जिवंत राहणे. यानंतर पुढचा आणि संदिग्ध असलेला हा उतार आहे खरं तर. काही कुटुंबांनी मातीची, तर या ठिकाणी पुन्हा मी रिपीट करतोय की खेळणी आणि भांडी हाच पर्याय योग्य असेल, कारण फळं आणि भाज्या एका कुटुंबानं केली होती. या ठिकाणी असं विचारले की काही कुटुंबांनी मातीची, काही कुटुंबांनी म्हणजे एका कुटुंबांनी नाही तर काही कुटुंबांनी. तर खेळणी आणि भांडी आणि जे काही आपण फळं किंवा भाज्या म्हणतो त्याला सुद्धा खेळणीच म्हटलं जातं मातीची जेव्हा तयार केलं जातं, त्यामुळे खेळणी ही भांडी योग्य असेल. त्यानंतर आम्हाला टिंबटिंब, तर या ठिकाणी कृत्रिम आणि खऱ्याखुऱ्या म्हणजे कृत्रिम बरोबर आहे. त्यानंतर उतार्यात असेच शब्द, तर हा विशेषण असू शकतो असं बऱ्याच मराठी तज्ज्ञ लोकांचं मत आहे. त्यामुळे आपण हा प्रश्नाचा पर्याय या ठिकाणी बदललेला आहे, तर तो आहे विशेषण. त्यानंतर फरक शब्दाचा समानार्थी शब्द आहे तफावत. आणि सर्वांनी या शब्दाचा आशय प्रत्येकानं पर्याय सी हे उत्तर बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण 80 प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. कदाचित ओघामध्ये एखादा प्रश्न जर काही बाय मिस्टेक झाला असेल तर तुम्ही तुमच्या लेवलवर तो दुरुस्त करून घ्या. आणि जो तुम्हाला कट ऑफ सांगितला आहे त्या पद्धतीने मार्क असतील तर निश्चिंत राहा, नक्कीच आपला नंबर लागेल. आणि नवोदय परीक्षेचं वेळ थोडं बाजूला काढून आता स्कॉलरशिप परीक्षेवर लक्ष द्या, कारण स्कॉलरशिप परीक्षा 20 जुलै रोजी होणार आहे. तर आपण जर शिष्यवृत्ती परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर 20 जुलै 2022 रोजी स्कॉलरशिपची परीक्षा आहे. तर आता तुम्हाला लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे जिल्हा, राज्य मेरिट येण्यासाठी किंवा राज्य गुणवत्ता यादीमध्ये येण्यासाठी. कारण तुम्ही एक चांगल्या पद्धतीची स्पर्धा परीक्षा पूर्ण केलेली आहे आणि आता आपलं टार्गेट असलं पाहिजे जिल्हास्तर किंवा राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये आपला नंबर कसा येईल, तर त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतात. तर सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जर 1 महिन्यासाठी किंवा 2 महिन्यासाठी किंवा जे काही नवीन विद्यार्थी आहेत जे 2023 मध्ये परीक्षा देणार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा व्हिडिओ क्लास, व्हॉट्सअप क्लास उपलब्ध आहेत. त्याचबरोबर जर आपल्याला स्कॉलरशिपचा प्रश्नसंच हवा असेल तर गेस प्रश्नसंच सुद्धा उपलब्ध आहे. तर या ठिकाणी काल जर आपण व्हिडिओ पाहिला असेल तर त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शिका म्हणजे स्कॉलरशिपची मार्गदर्शिका किती महत्त्वाची आहे किंवा मार्गदर्शिका आणि प्रश्नसंच याबद्दलचं महत्त्व सांगितलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर जे पालक आहेत, शिक्षक आहेत, त्यांना या ठिकाणी आवर्जून सांगायचं म्हणजे जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रश्नसंच सुद्धा नवोदयसाठी उपलब्ध आहे. नवोदय बरोबर आपल्याकडे स्कॉलरशिपचे सुद्धा प्रश्नसंच उपलब्ध आहेत. इंग्लिश माध्यमातून आपल्याकडे नवोदयचा प्रश्नसंच उपलब्ध आहे. त्याचबरोबर 8वी स्कॉलरशिप, इंग्रजी माध्यमातून 8वी स्कॉलरशिपचा मराठी म्हणजे मराठीमधून सुद्धा 8वी स्कॉलरशिपचा गेस प्रश्नसंच उपलब्ध आहे. 8वी स्कॉलरशिपचा इंग्लिशमधून ही गेस प्रश्नसंच उपलब्ध आहे. त्याचबरोबर 5वी स्कॉलरशिप मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम सर्व प्रश्नसंच उपलब्ध आहेत. म्हणजे जीनियस मॅथ परीक्षा ओरिएंटेड आपण काम करतो, म्हणजे परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात, परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करणं किंवा त्या दृष्टीने सराव घेणं, यासाठी जीनियस मॅथ हे चॅनल आपण पहिल्यांदाच पाहत असाल तर आवर्जून तुमच्यासाठी सांगतोय की या ठिकाणी 4थी पासून आपल्या चॅनलवर 4थी पासून MPSC पर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध आहेत, पाहू शकतात. त्याचबरोबर तुमची विशेष तयारी करायची असेल किंवा क्लास जॉईन करून विशेष आपल्याला मार्गदर्शन हवं असेल तर आपण व्हॉट्सअप करू शकतात. आणि त्यासाठी संपर्कासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 8856 046 142. तर या नंबरवर व्हॉट्सअप करा.
आणि आपण स्कॉलरशिप 5वी 8वी स्कॉलरशिप, येणाऱ्या परीक्षेसाठी व्हिडिओ क्लासेस आणि पुढील वर्षासाठी व्हिडिओ आणि व्हॉट्सअप क्लासेस सुद्धा जॉईन करू शकतात. सर्वांना पुन्हा एकदा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.